अतिशय आणि अतिशय सुंदर भजन आणि मनोरंजन या ठिकाणी आपण खूप सुंदर प्रकारे केलात. मनापासून तुमचे आभार मानतोय. म्हणून मगाशी सांगितलं की छोटा पॅकेट बडा धमाका. फक्त काही वाद हा तिका जाताना अंगाल म्हणून सांगितलं. हे वाद हा त्याला जाताना अंगाल म्हणून सांगितलं. बघोबर मग पाठी हटायचा नाही. बॉम्ब जर फुटले तर मग मागे हटायचा नाही. पेटी कमी करा. पेटीचा आवाज जास्त म्हणजे माझा कमी केला. हर कमी करा थोड्या. तुझा ना भरोसा न माझा भरोसा. जग हे कुणाचे सांभल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे सांभल्या माणसा. कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी समाजा. कधी लागेल रे वेडा तुला गोडीय भंगाची. गोडीय भंगाची. गोडीय भंगाची. देवांश सन्माननीय देवांश यांच्याकडून हे माझ्यासाठी बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवा जोरदार मिमिक्री होऊन जाऊ दे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय माहिती आहे एखाद्या कसा असता माहिती आहे स्वतःचा ना लाल करूची लय सवय असतात. त्याच्यातला ह्या लाला हे मेरे देश की धरती टकल्यावरती उंदीर खडखड करती. काल तो उंदीर गेलो कधी वर टकले करू. हा तू का या देशाचा गाणा वाकडा तिकडा म्हणून तुका लाज नाही वाटत रे. हा अरे देशप्रेमी म्हटल्याच्या नंतर मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. आणि तू त्या काय म्हणतात मेरे देश की धरती टकल्यावरती उंदीर खाडखोड करते. आणि परत काय म्हणतात बक्षीस दिला आता त्याच्यात फोटो माजवा. तुझं चष्मो काय केलं रे काय ठेवलं काय त्या ह्याका दिलं पण आमच्याकडे होतो त्या का. हा सात जन्माची लाभली पुण्याई. म्हणून झालो पालखीचे होई. म्हणून झालो पालखीचे होई. शांतमय मोठी पहाटे सरगी. शांतमय मोठी पहाटे सरगी. निघालो घेऊन निघालो घेऊन
पुजारी बुवा म्हटल्याच्या नंतर एक आग आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही समोर कितीही चांगलं भजन करा, चांगलं भजन करा, आपल्या एका त्याच्या वक्तृत्वाच्या जोरावर बारी पकडून लावण्याची ताकद त्याच्याकडे आहे. बरोबर की नाही बुवा? म्हणजे भजन किती जरी असला, समोरच्याने किती जरी कोणाला भजन केलं तरी तो आपल्या स्टाईल मध्ये भजन केलं, 50 रुपये दिल्याबरोबर गाणं ताबडतोब कोणाला टाकलं. हा, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवून कोसळे. माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवून कोसळे. पण बुवा मगाशी बोलता बोलता सांगितलं की बुवा सत्यनारायणाची महापूजा, सत्यनारायणाची महापूजा चालू असल्याच्या नंतर आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे, फाटक्यात जास्त किंमत आहे. या जगात फाटक्यात जास्त किंमत आहे. बघा तुम्ही चांगला जर तुम्ही मार्केटमध्ये फिरताना जर बघितला तर चांगले जर कपडे घेऊन गेला तर त्याची किंमत कमी आहे, पण नको त्या जागावर फाटलेले जर कपडे तुम्ही घेऊन गेलात तर त्याची किंमत हजाराच्या लेवलला. पहिल्यांदा बुवा पहिली परिस्थिती अशी होती, कपडे भेटायचे नाही, मग कोण सायल्याची पानं लावायचे, केळीची पानं लावायची आणि आपली अगरू ढाकायची. पण समाज केळीची पानं लावलेलो माणूस जर असतो चलत रस्त्यात आणि पाठून जर समजा बकऱ्याची झुंड गेली, बकऱ्या झडप खात्यांनी होतो तसो मोकळो माणूस असतो, आव जाव घर तुम्हाला काय का बुवा. आज परिस्थिती वेगळी झालेली आहे. चांगले कपडे आणणार घराकडे, ते फाटणार आणि ते घालणार. बरं एखाद्याची कमाल 38ची असली तर तो 40ची पॅन्ट खरेदी करून घेऊन येणार मार्केटमध्ये आणि एकदा तो सत्यनारायणाच्या पूजेच्या पाया पडा वाटलो, पाठच्या दर्शन घेऊची गरज नाही. तिने आपला लांबसूनच दर्शन घ्यायचा, 2 रुपयाचं कॉइन मुठी टाकायचा आणि वाटेक लागायचा. परिस्थिती बदललेली आहे, बरोबर की नाही? परिस्थिती आटोक्याच्या बाहेर चाललेली आहे. ओ माणूस खरा कधी बोलता या कलियुगात? आपल्या माणूस खरा कधी बोलता? यंदाचा पुढच्या वर्षी बोलतो तो. यंदा त्यांनी किती शेती जरी पिकवलेली असली तरी तो पुढच्या वर्षी सांगणार. सकाराम यंदा विचारा तुम्ही, सकाराम यंदा काय शेतीत जमा सकाराम डायरेक्ट सामान टाकतो. अरे हिराले पाडा दे, अरे अंदू पावसात जो काय जोर केला ना रे, मे महिन्याच्या 15 तारखेपासून पाऊस चालताना तो धुमाकूळ घातला, दिवाळीपर्यंत तिकड करून टाकलं. शेती करूनच नको. अरे उदसकाचा भात लावला तर एक काढीचा खालची आली, अरे असलो एक आવો पोचलो असलो ऐकलं ए असलो पोचलो आવો आणि हा कोंगाण्यासारख्या केसर वाकला अंदू काय लिखी नाही केलं आणि उदसला हसता तो काय असो. बरं जगा विचारा तुकाराम यंदा काय भयमुखा दम हा, तुकाराम डायरेक्ट सामान टाकणार. अरे काय सांगतो तुकाराम? अरे नुसतं माती म्हणून टाकलं ते नुसतं नारळ सुनी कोणी येतो एक आठवड्या वाजव. अरे नुसतं तुला मारणार की नुसतं कोणा आपण टाकली ह्या. अरे नुसतं तुला मारणार की शेण वर काढल्यात. अरे उदत हा बियाणं आणलेलं आहे कोल्हापूरतून. अरे उठत्या बहीण माता त्याची झाड उपसलं पुढे आणि द्राक्षासारखे शेंगे लोबायचं अंडू काय दिसेल नाही. करा रे. आणि असं नका बनव का दाखवत खैदा मार खाले का याच्याकडे रे. एक वेळ
ट्रेन मध्ये जाताना जेव्हा शपथ मी तुम्हाला सांगतो एक वेळ मराठ्याचा खाजवी पण भैयाचा मरण 3 दिवस झाले तरी खाजूच ऐकलं तुझा चांगला खाजू तरी खाजवी वाटी सकट खाजवी ऐकलं वाटी सकट पण भैयाचा मेले तरी खाजूच नाही मराठी हे रक्त मराठ्याचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे लक्षात घे मेले तरी भैयाचा खाजूच नाही कोण त्या नाईच्या तेला हात घालेत का आपला खोबरेल तेल बरं आपला खोबरेल तेल बरं राहायच्या तेलात कोण मरता आम्हाला सांगा भैयाचा खाजू अरे माझे 2 हात वर मी भैयाचा खय खाजू सांगा हा काहीतरी आपल्या उगीच सांगतो हे कपवतं काय म्हणता तुझ्या ढेंगा घालून जाय आणि म्हणता मान वर गेले तर वर्षी बॉम्ब टाक गोट्या 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 तू ढेंगा फक्त माझ्या भूस नाही तुका 2 दगडा बसून चेपून धरून वरतून दांड्यान चेपलंय ना तर नाव नाही झालं बाकी भारी हो मोठो पंडित ना मोठो पंडित हो मका सांगता ना भजन असा केलं तसा केलं मोठो पंडित एकदा ह्याच्याकडे हो मोठो एवढं बादशाह कोण ह्या बघू ढेंगातून जाणार हो कोण बघू एकदा सनी लिओनची सगळी चुलत बहीण सनी लिओन ह्याच्या घराकडे गेली सनी लिओन ह्याच्या घराकडे गेली होय ना रे खरा सांग आणि नाड्यांच्या नाक्यावर ते का घालून गेलो नाही आता जसा आपला बॅबला सांगा कमरेत हात घातल्या आणि कमरेत हात जायला एका टकलेवर हात फिरून लागलो गेले घरात आणल्याबरोबर ती खळ्यातून जाता जाता 2 फणसाची झाडं त्याच्या खळ्यात एक काप्या फणसाचा आणि एक बडक्या फणसाचा 2 झाडं मरणाची धरली फॉरेनर ह्याचा विचारता ओ सँडी व्हॉट अबाउट दॅट आता फणसा घेता काय म्हणतात इंग्रजीत ह्याचा माहिती नाही तरी तो फो केल्या आणि मॅडमला सांगता मॅडम दॅट इज अ कॉल ऑफ फोडोस काय सांगता बघा दॅट इज अ कॉल ऑफ फोडोस की फॉरेनर एका सांगता सँडी कॅन यू शो मी व्हॉट इज द मीनिंग ऑफ फणस फणस म्हणजे काय माका दाखवशील काय बरोबर गेलो घरात खुर्ची आणून दिल्या मॅडमला आणि कपडे काढल्या वरचे कपडे काढल्या आकडी लावल्या आणि इलो मॅडमला बसा सांगल्या मॅडम प्लीज सिट ऑन द चेअर आय विल शो यू व्हॉट इज द मीनिंग ऑफ फणस गेलो फणसात चढलो फणसात चढल्या बरोबर वर जाता बघता आकडे हात घालतो तो कोयता नाही अगरे बघ तुला लाज वाटता काय आता आकडे बघू आकडे हात घालतो तो कोयता नाही खाली तातो बसलेलो होतो ते का वरतूनच सांगता ए तात्या ए कोयता तातो म्हणता मॅडमच्या पुढे माणसाचं काय तरी हो सांगता तात्या अरे कोयता तो म्हणता काय बेचकीत रबड तो मारून तो म्हणता अरे घरात गाडी पाटल्याला कोयता हात घेऊन ये कोयत्या बाबा दिल्या ह्याच्याकडे फणस काढल्या मॅडमच्या पुऱ्यात ठेवल्या दुसऱ्या फणसावर चढलो बरक्या फणसावर चढलो 2 फणस काढल्या अगदी मस्त पैकी मॅडम ती म्हणता हनी लिओ कसं एंडी व्हॉट आर यू डुइंग नाव म्हणता बरं कोयत्याचा घाव काप्या फणसा घातल्याने 2 भेटला केल्या ती आणि त्याच्यात तो एक गरो काढल्याने मॅडमला तो चिलटून दाखवल्याने मॅडमला सांगता मॅडम This is a टनक गरो is the कापू फणस काय किती सांगण्याची ठेकती बघा This is a टनक गरो is the कापू फणस आणि बाजूकर बरको फणस होतो त्याच्यात हात घातल्याने असे बरके बरे काढल्याने पोळल्या मॅडमच्या पुढ्यात मॅडम म्हणता ओ नो सँडी व्हॉट आर यू डुइंग वेरी नाही ना आय लाईक इट असं सांगण्यात अरे बघितलं लिव काय ता असे पोळल्या धोक्यो बाहेर काढल्याने मॅडमला सांगता मॅडम This is a living girl is the barco मग ते घोटलो काय केलं सगळं ते उकळून काढलं तो काय केलं उकळून खाल्या उकळून मगाशी मागा सांगता पुरियो खाल्लं सांगता तो बार लावू नको म्हणून पुरियो खाल्याच्या नंतर तो बार लागा भाजी एवढी बटाट्याची खाल्लं तुम्ही बटाट्याची का सांगलंच नाही ते तो जोर आता जर बोललंच ना तर ते तो जोर येत लोक हा काय करतं बाकी तुझा बरा सगळा रे पण असा काय नाही का मधीच सांगत आता सांगतो महिला वर्गाच्या समोर तू असा बोलला म्हणजे आपण कसं काय मी चोर नाही सावध मोठो
अरे पक्को शोधोस तू माका माहिती आहे. आपल्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदरसा स्वराज्य निर्माण करून दिलं त्या महाराजांसाठी एक महाराष्ट्र गीत सादर करतोय का. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. सन्माननीय पाटणकर आणि पारकर यांच्याकडून माझ्यासाठी या महाराजांच्या महाराष्ट्र गीतासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. हर्षाली पुढे हे माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा, आपण या जगामध्ये जन्माला आल्यानंतर बुवा तिघांचे आभार मानायला कोणी विसरू नका. एक म्हणजे ज्यावेळी आपण अन्नाचा घास आपण ज्यावेळी मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या शेतकऱ्याचे आभार मानायला कोणी विसरू नका. ज्यावेळी आपण अन्नाचा घास मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या
वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका. ज्यावेळी रात्री आपण अंथरुणावरती गाढ झोप घेतो त्यावेळी तर हातावरती पंचप्राण घेऊन आपल्या देशाचे रक्षण करणारे शूरवीर जवान आणि या पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानायला कोणी विसरू नका. आणि ज्यावेळी सकाळी आपण अंथरुणावरून उठतो त्यावेळी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका. हे तिघे जण आहेत म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण माणूस म्हणून आनंदाने जगतो आहोत. बाकी काही करावं, बाकी काही करा, तिथे तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही तुळजापुरामध्ये जा, कुठेही जा, पण आपल्या आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात तुम्हाला मागे वळून बघण्याची कधी पाळी येणार नाही, लक्षात ठेवा. पैसा धन दौलत तुम्ही किती कमवा, पण पैसा धन दौलत किती कमवा, त्या पैशाला आणि त्या धन दौलतीला आई वडिलांचे आशीर्वाद जर नसतील तर त्याची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. या जगामध्ये आज माणूस म्हणून आपण जगतो आहोत. आज संतोष जोईल बुवा असू दे, आमचे पुजारी बुवा असू दे, याला समाजामध्ये मान कोणामुळे आहे तर आपल्या आई वडिलांमुळे आहे, नाही काय. आई वडिलांनी जर आपल्याला जन्म दिला नसता तर बुवा हे सुंदर जग दुनियात आपल्याला बघायला मिळाले नसते. मिळाले असते का? नाही मिळाले असते. आज ही सत्यनारायणाची महापूजा घालताना बुवा त्यांनी आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन ती सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे बुवा. कोणात पण ती सहज साध्य होत नाही. 184 योनी पार करून नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. तर नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये त्या सत्यनारायणाचं गीत या ठिकाणी सादर करतोय बुवा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला, तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, तिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला, जय विठ्ठल, करूया उगो 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 अंबाबाईचा, करूया उगो 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 अंबाबाईचा, उगो 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 अंबाबाईचा, करूया उगो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहेरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहेरा शहरी कोल्हापुरा, देऊया लाभ दर्शनाचा, करूया उगो 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 अंबाबाईचा, करूया उगो 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 अंबाबाईचा, करूया उगो उगो अंबाबाईचा. आपल्या ह्या कोकणात बुवा एक सवय वाईट आहे. माणसा सगळी गोडी आहेत, माणसा सगळी गोडी आहेत, पण एक सवय वाईट आहे, दुसऱ्याचा चांगला बघणार नाही. एका समजा चांगलं बंगलो बांधाले तो नजर त्याच्यावर टाकणार म्हणजे टाकणार, बावली बांधायची लागतं. तुझा ह्या बावला जर बांधला ना आयुष्यात नजर काय माणसा काय बंगल्यात लागायची नाही नजर. हा एखाद्या समजा 40-45 वर्षात चांगली बायको गावली, आता ती पोरगी कोणा गावत नाही, पोरगी कमी झाली होती. समजा 40-45 वर्षात एखाद्या पोरगी चांगली अगदी फटाकडी दीपिका पादुकोण सारखी जर बायको गावली, सकला नकला सकाळी पाण्यात जातला नळावर भांडण करणार म्हणजे करणार. सकला म्हणतला काय गुलामांनी 40 वर्ष वाट बघलाय, बायको काय गावल्या बघी गावण्यासारखी बायको काय, नवरं थोडं टकलं होतं, बायको काय ती देखणी लाल केसाची बायको काय बघशाल. तेवढ्या बाजूक टाकला असताना त्या काळाकांडी करणार म्हणणार काय एवढे वर्षाचा नवीन करूचा रखडला ना बोललं पुढे मला असतं ना काळाकांडी करणार म्हणजे करणार, वाईट तेवढा करणार. चांगली एखाद्या गाडी घेऊन दे, चांगली एखाद्या नाव ठेवणार त्या काका माझ्या गाडीसारखं कलर असतो ना लाल कलर, गाडी एव्हरेज काय होय खूप पेट्रोल मध्ये कणकवलीत जाऊ.
साधा काम नाही नाव ठेवणार म्हणजे ठेवणार अशी परिस्थिती आज आपल्या कोकणात झालेली आहे. अरे अमेरिकेकडे ताकद आहे, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे, पाकिस्तानकडे अनुभव आहे, तर हे तिन्ही देश आपल्या देशात लाभार्थत का? कारण आपल्याकडे त्यांना माहिती आहे काय हो, देवस्ती कडक संध्याकाळी 5 पाना लावून तुळशीकडे दाराला घातल्या, त्याच्यावर काय एक अबीर गुलाल काळो बिबो नाही गावलं तर काळो कोळसो आणि अगदीच नाही गावलं तर तुझं नाव घेऊन काही बोललो तरी चाला, हे पान ठेवून तुझं नाव घेतल्याला तरी चाला, तुझा रेखी जय आता म्हटलं तरी चाला. आणि गाळाला घातल्या पाकिस्तानचा बॉम्ब फुटता काय, हिम्मत काय त्या बॉम्बला फुटायची, फक्त एकच बॉम्ब तो मगाशी सांगलं ना तो पावटे बॉम्ब, ही जबाबदारी आपण देऊ शकत नाही. कोकणासाठी अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर करतोय. काय टायमिंग चुकलो, टायमिंग चुकलो, काय आता माहिती आहे तो टायमिंग म्हणजे चायवर विषय तुमका सांगता येईल. आपल्या कोकणात जशी ही प्रथा ना सांगले तुमका, एखादा माणूस जळतात होतो जळकून दुसऱ्यावरती जळण्याची प्रथा, तशी समजा एखादो माणूस पाहुणं समजा आपल्या घराकडे येलो दुपारी 2:30-3च्या टायमात समजा येलो पाहुणं, तर आता जेवण सरलेलं असतं 12 वाजता जेवलेली असतली तरी सुद्धा करती बाई घरातली जी असतात ती पाहुण्या पुढे तांब्या घेऊन जाणार, पाणी असो तांब्या घेऊन गेल्यावर पाहुणं खुश होतो, तेव्हा आता 2:30 वाजता सुद्धा मला जेवण ठेवले दिसा वाटता. जसो पाहुणं हात धुवून येतो तसं ती बाई म्हणतली पाहुण्यानो हसतात ते घसून तरी जेव दिल्यासारखे वाटतात, घट मारीत तर पाहुणं जेव थांबा, बरोबर. पिताना चाय पिताना हळू पित हसता हो करतीने बुटू. आपल्या या कोकणासाठी अतिशय सुंदर गीत आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करतो. झाले रे आपल्या या कोकणामध्ये स्वर्गापेक्षा काय कमी नाही, आपला कोकण म्हणजे स्वर्गच आहे. आपल्या कोकणामध्ये येण्यासाठी लांबून लोक आपल्या कोकण बघण्यासाठी येतात. कोकण काय, कोकण म्हणजे स्वर्ग आहे काय. आपल्या कोकणामध्ये जे आहे ते बुवा बाहेर नाही, बरोबर. आपल्या कोकणाची संस्कृती टाकून चुकून बुवा अंगभर कपडे, बरोबर की नाही, कपाळात कुंकू, हातात बांगड्यो, पायात पैजण. फॉरेनला ही पद्धत नाही, फॉरेनला पद्धत आहे. फॉरेनला कशी असतात रे लोक, फॉरेनला कशी असतात बघलं तू, एकदा गोव्यात जाऊन बघ त्या ह्याच्यावरती खायचा बीच काय चिवला बीच, वाघा बीच, त्या बीचवर जा म्हणजे तुला तिकडची लोक कशी असतात ना ती तुला बघू का, मग आता तू परत येऊनच पण नाही. हा चिवला बीच त्या बीचला जा, तुला काय असं म्हणजे पताके बघशील ते वाटी येऊनच नाही तुला. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. साऊंडवाले आवाज जरा वाढून देवा ह्या मॉनिटर मध्ये. हा आता बरोबर माझं वाढवणार येतो हे पुष्कर आम्ही खुश, कारण हे वरचो कधी खुश असता मग आता जेव्हा खालचो खुश असतो तेव्हा वरचो खुश असतो. हसतं काय रे तो साऊंड काय हा ए वा बाबू बघ तो मोबाईल का आणि कट खयची मारल्यानं ती बघ, हा खयची कट मारल्यानं ती बाबू तुझ्या एवढे आम्ही होता ना नाही होईतले कपडे आमचा कधीच नाही बोला माहिती पाठी असे ना बॅकग्राऊंड वर असे रपू केलेले कपडे तेव्हा असायचे आमचा.
भूतू आवरण ह्या नायच कधीच नाही. शाळेत जाताना आव जाऊ घर तुम्हाला सगळे घंटा वाजवता वगैरे आम्ही इकडे धावत आहे नायच तो आपला येत नाही ग. आणि मग शाळेत बसल्यानंतर मग वगैरे लय लय धमाल असायची. ह्यो तर जाम पोचलो. ह्यो काय करायचो माहिती हा, ह्यो शाळेत असताना आवरण भूतू काय नाही ना, चणे वाटाणे घेऊन जायचो शाळेत जाताना आणि थंडीचे कुडून चणे खायचो. आणि तो बाई का होतो शिकू का भोसरीचो पुण्याच्या बाई शिकू होते का भोसरीचो पुण्याच्या शिकू होते. तो काय करायचो ह्याच्याकडून चणे वाटाणे खायचो. मग ह्यो काय म्हणतो रे मी पैसे घेऊन चणे वाटाणे घेऊन जातोय आणि बाई खातात. पण एक दिवस ह्या माणसानं काय केलं घराकडे येलो डोक्या लावल्या उगा केस नाही गेले त्याचे सायंटिस्ट मोठो. त्यांनी काय केले घराकडे येलो 2 पिशे भुतून कैचेन कापल्या. आता कैचेन कापल्या मी शाळेत गेलो दुसऱ्या दिवशी अगदी मस्त पैकी इनबिन करून आणि ऍक्टिंग करून लागलो. कुडूप बाईला वाटलं त्या भोसरीच्या बाईला वाटलं आजही सगळे वाटताना आणले की काय संदीपने एका बाईने मागले नाही याच्याकडे. पण बाईकडे देऊ मागा नाही होत नाही वाटाने. बाई पोचले बाई पाठी गेलो आणि किशात हात घातल्यावर हात गेलो पुढे. बाई म्हणतात अरे संदीप आज चणे वाटाणे नाही आणले आज फक्त तुझ्या चिंचानी आवळेच आणलेस का. बाबू हसता बोल बाबू एवढ्याच तुला समजा काय माझा स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा.
ज्यांनी हे गाणं लिहिलेलं आपल्या कोकणासाठी, त्यांच्यासाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कारण या गाण्यामुळे आपलं कोकण कसं आहे हे जगाच्या 7 समुद्रात पार गेलेलं आहे. सन्माननीय मिलिंद परब यांच्याकडून निळुपुलेंचा आवाज काढण्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आले, स्वीकारतोय. धन्यवाद. सन्माननीय भरत खानविलकर यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे ढोलकीपटू अक्षय मेस्त्री यांच्यासाठी सुद्धा हे 200 रुपयाचं पारितोषिक खानविलकर साहेबांकडून आलंय, मनापासून स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा कसं आहे, हाताची 5 बोटं सारखी नसतात नाही काय. माझ्याकडे आहे ते आमच्या संदीप पुजारी बुवाकडे नाही. काही काही गोष्टीमध्ये साम्य आहे नाही का बुवा, काय काय गोष्टीमध्ये साम्य आहे. पण कसं आहे, मी जे करीन ते संदीप पुजारी बुवा करू शकत नाही, संदीप पुजारी जे करतील ते मी करू शकत नाही. आज निळुपुले म्हटल्याच्या नंतर या आपल्या नाट्य सृष्टीची, सिनेसृष्टीची शान आपल्यामधून निघून गेली नाही का बुवा निळुपुले. पण त्यांनी केलेल्या अजरामर भूमिका आजही रसिकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत आहे नाही का. म्हणून मारताना असं मारा, मारताना असं मारा, कर्तृत्व चांगलं करा. मेल्याच्या नंतर सुद्धा रंगमंचाच्या पाठी टाळ्या वाजल्या पाहिजे, तसं जीवन आपलं जगलं पाहिजे नाही का. आज किती बुवा आपण जरी केलं तरी बुवा त्याची किंमत शून्य आहे नाही काय. लाख रुपये देऊन माझं नाव परत परत घ्या म्हणून कोण सांगणार नाही. पण आपण जी कीर्ती करतो, आपलं जर कर्म चांगलं असेल आयुष्यामध्ये तुमच्या मागे तुमचं नाव हे लोक काढतच असतात. निळुपुले म्हणजे आपली शान नाही काय. पण निळुपुले ज्यावेळी गेले, मिलिंद परब आहे माका अजून सुद्धा घट आठवण येत आहे. निळुपुले ज्यावेळी गेले हॉस्पिटलमध्ये बघून गेले, आता अजून सुद्धा माका गळगळून येत आहे. गेले बघून गेले, नारळाचा पाणी घेऊन मी मग आता तोंडात पाणी घाली, पण माऊली तो बघिना. शेवटी असो थरथरतो हात माझा हातात धरल्याने आणि छातीवर असो ठेवल्याने आणि म्हणाले आता चढलो रे. तेव्हा सुद्धा आवाज देतो गंभीर हवा, आता चढलो रे. आता तुझा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा तुझ्यात. अरे बाबा काळजात असो धन झालो, तो आत्मा जो इलो तो माझ्या काळजात घुसलो, तो असो कधीतरी भजनात बाहेर पडता. निळुपुले आपल्या मित्रांसमोर असे कोचवरती बसले होते आणि मित्रांना आपल्या सांगतात, निळुपुले प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिकपणे प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. बरोबर की नाही. प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का भूत प्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुझ्या मायला बाई वाड्यावर या, बाई टकल्यावर या, बाई उसात या, चौपाटीवर या, बाई चौपाटीवर या. बरोबर भारी माणूस आहात तुम्ही देवा शकतात. म्हणजे कसा माहिती आहे, 745 वाले असतात ना घेणारे, वाईट नसतं, वाईट नसतं ते सांगते मी, वाईट असतात का घेणारे अजिबात ना. आता सरकारने बघा काय काय ठिकाणी त्या दिवशी असतो ते एक मागा विचारू लागलो बुवा, ज्यावेळी आंदोलन होता, जेव्हा आंदोलन वगैरे होता बुवा, या बघा कोल्हापुरात किंवा सांगली वगैरे दर वाढतात कमी होतात, तेव्हा काय काय जण बुवा रस्त्यावर टमाटे फेकून टाकतात, गाडीच्या गाडी उलटे करून टाकतात. असं जे मला सांगावं लागलं बुवा, आंदोलन झाला की रस्त्यावर टमाटे पेरून टाकतं, दुधाचा काहीतरी झाला नाचला की दूध रस्त्यावर पेरून टाकतं. पण आता मनाकडे होत्या बँकेवाल्यांना कधी अक्कल येते की ती मला समजत नाही. बँकेचा संप झालो की म्हणजे त्याला वाटणार का आता नोटी बाहेर फेकून घेऊन यायचं. हा शरद पवारांचा आवाज काढतो. धन्यवाद. या ठिकाणी माझे सुद्धा चाहते या ठिकाणी आहेत, अभिमान वाटतं. हॅपी बर्थडे टू यू. या ठिकाणी
व्यासपीठावरती उपस्थित परमपिता सन्माननीय संजय पुजारी असते, त्याचप्रमाणे या रामेश्वर रेसिडेन्सीमध्ये असणारे सर्व पोलीस कर्मचारी यांना मी रागडात धन्यवाद देतो. कधीही माझी सभा असते तेव्हा मी या पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानायला विसरतच नाही, ही माझी एक खासियत आहे. खरोखर या ठिकाणी आणि या रामेश्वर रेसिडेन्सीमध्ये एवढा पावसाचा जोर असून सुद्धा त्यांनी या ठिकाणी जो सत्यनारायण पूजलेला आहे त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. कसं आहे, यावेळी कुठल्याही काम ज्यावेळी चांगलं करतात त्यावेळी पावसाला सुद्धा दया येते. बघा, या ठिकाणी ज्यावेळी सकाळपासून पाऊस होता, मी घराकडून हेलिकॉप्टरवर गेला होता तरी सुद्धा मी एक प्रामाणिक मत केलं की हेलिकॉप्टर उतरायचं कुठे एवढा पाऊस लागत आहे. दादानी सांगितलं की हेलिकॉप्टर निश्चितच उतरेल, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या जे जोडीला बुवा आहे त्याच्या डोकीवर एक मंडळ आहे, त्याच्यावरती तुम्ही उतरलं आणि त्याच्या डोक्यावरती मी या ठिकाणी उतरून या ठिकाणी मी भाषण करण्यासाठी संधी झालेलो आहे. खरोखरच परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव, माझ्या गोरीवाल्या सुद्धा मी आयुष्य जावं. आणि या ठिकाणी मला 2 शब्द सांगण्याची या ठिकाणी मुभा दिली, त्याबद्दल पुन्हा तुमचे आभार मानतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. बरोबर, टेन्शन घ्यायला लागू जोईल आहे. आम्ही हाव ना, तू काही काळजी करू नको. संदीप पुजारी तुम्ही लाजू नका व्हिडिओ वाढत होतो. या ठिकाणी आम्ही इथे राजकारणामध्ये होतो, या ठिकाणी या लाजू नका वरती या तुम्ही देसाई साहेबांनी नाव विचारून घ्या. हे भावा की श्रीवल्ली या ठिकाणी सन्माननीय देसाई साहेब उपस्थित देसाई साहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांनी माझ्याकडे गौरव करू या ठिकाणी 200 रुपयाचे पाहिजे दिले, मनापासून स्वीकारतो धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय पिवळा साजरा, सन्माननीय परब साहेब, सन्माननीय परब साहेब याच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आहे, स्वीकारतो. संदीप घालू नको तोंडात गो, हे मग मिळू शकत नाही. कर बुवा, काय मनापासून मुलांचे आभार तुला मानतोय. सन्माननीय हर्षाली पुढे यांच्याकडून पुनश्च एकदा माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. 100 रुपये सन्माननीय मिलिंद परब यांच्याकडून आले होते, मनापासून धन्यवाद. सन्माननीय आमचे मिलिंद परब यांच्यासाठी एक गीत सादर करतोय. दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, उंबऱ्या सारखा. दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. गारवायला उंबऱ्या सारखा, गारवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा.
एकदा जोरदार टाळ्यांचा. कारण जीवनामध्ये मित्र कशासाठी असायला पाहिजे. आपण जेवढी सुख-दुःख आपली दुःख आहे ती आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही, पण आपल्या मित्रांसमेत शेअर करतो आपण, नाही काय. कुठलीच गोष्ट असू दे आपण घरात जास्त शेअर करू शकत नाही, पण मित्र असल्याच्या नंतर मित्राच्या कुठली गोष्ट कानावर घालतो, नाही काय. काय बरोबर की नाही. आमच्या बुवांसाठी एक गीत. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी मनोरंजन आणि चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझ भवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझ भवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझ भवती आज कलिमातला, काढलेलं आहे. आज असत्याने डोकं कुठेतरी वरती काढलेलं आहे आणि या असत्याला जर नाश करायचून जर परत सत्य बाहेर काढायचं असेल तर परमेश्वराचं नामच म्हणून प्रत्येकाच्या जर मुखामध्ये असेल तर त्या असत्याचा लोप होईल आणि सत्य बाहेर येईल. आज कुठेही जावा तुम्ही, आज जर आपल्याला एक जर शब्द खोटं बोलायचं असेल तर 1000 शब्द खोटं बोलायला लागतात. एक शब्द जर खोटं बोलायचं असेल तर त्याच्या मागे 1000 शब्द खोटं बोलायला लागतील. म्हणून जर तुम्ही सत्य जर बोलला
तर कोणाची भीती नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं, विष्णू पुरवेले आई बापाचे ऋण. पुरवेले आई बापाचे ऋण. पुरवेले आई बापाचे ऋण. मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं, विष्णू पुरवेले आई बापाचे ऋण. पुरवेले आई बापाचे ऋण. पुरवेले आई बापाचे ऋण. देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला, ओ देवळात जाऊन का शोधशी कुणाला, जेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला, आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला, जेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला. नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, नाही का? आपण देवळामध्ये देव बघायला जातो, नाही का? दगड देवळात गेला देव होऊन राहिला, पण माणूस देवळामध्ये गेला देव होऊन कधी परत इलो नाही. माणूस तसोच्या तसो राहतो, दगड होऊन पाठी येतो. म्हणून आपण जर परमेश्वराला जर मानत जर असू तर देवाच्या समोर आपण उभे राहून काय वागतो, देवाच्या समोर उभं राहून आपण काय मागतो, त्यापेक्षा देवळाच्या मागे उभं राहून आपण समाजात कसे वागतो याला जास्त किंमत आहे. बरोबर की नाही? आपण आता बघा तुम्ही समाजामध्ये गणपती आपण प्रत्येकाच्या घराघरात आणतो, प्रत्येकाच्या घरात आपण गणपती आणतो, पण नवस करू असतो तर लालबागला जाणार. बरोबर की नाही? नवस करू असतो तर लालबागला जाणार, कारण आपल्या देवावर आपला विश्वास नाही, आपल्या कुलदेवतेवरती आपला विश्वास नाही. आपण लालबागच्या राज्यात जाऊन काय वेगळ्या दारांना घालणार आहोत, आपण मनोभावी एवढं खर्च करताव, देव पूजताव, पण दारांना घालून आपण तिकडे जाणार. बरोबर की नाही? एखादी समजा बाई गरोदर असाल, नवऱ्यात समाजला चावून लागली की तो खय जातलो, एखाद्या बाबाक गाठलो, सगळे जातलो, बाबा बायको माझी गरोदर बाबा झिलच होऊन दे. काय करतात? एखाद्या होईत नाही दुसरा काय करतो, घरेवाडी जातलो बाबाकडे, कोणतरी सांगतो काय अमुक अमुक ठिकाणी एक बाबा त्याच्या आशीर्वादानेच पोरा होत, आशीर्वादातून पोरा होत असतो, ते हेतो काय उपयोग? परिस्थिती बदलली आहे ना. पण आपण सत्य हे सत्य ते सत्यच राहायला टिकावलं पाहिजे. म्हणून काय म्हणतोय देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला, जेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला, जेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला, जेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यास आला, तेव्हा भौती आज आपली संस्कृती कुठच्या कुठे जाऊन पोहोचलेली आहे, नाही काय? ही संस्कृती जर बदलायची असेल तर आपण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपल्या घरामधून संस्कृती सुधारली पाहिजे. आपली मुलगी कॉलेजला जाताना, आपली मुलगी कामावर जाताना काय कपडे घालून जाते याच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. काय करतील ते पोलीस साहेब, कोणाकडे लक्ष देतील? आपणच आपली जर संस्कृती जर बिघडायला गेला तर दुसऱ्याने आपल्या पोरीवरती वाईट जर नजर ठेवली तर त्याला वाईट म्हणू नका.
आपणच बिघडवतो. ट्रेन मध्ये बघितला तुम्ही, मगाशी मुवाने सांगितले ह्याचा खाजवता त्याचा खाजवता. अरे ज्यावेळी कपडे तोकडे घालून जाताना तुम्ही हँडलला पकडता आणि मग एका हातातून पर्स धरणार आणि एका हातात मग एका वडीत राहणार. घरातून जातेवेळी जर चांगले कपडे घालून गेलात तर कोण तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. अहो ते सुटले नाही तर आम्ही काय सुटणार त्याच्यावर. काय म्हणतोय या सिगारेटच्या व्यसनापायी आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाबाळांना अर्ध्यावर टाकून निघून गेलेली आहे. प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे. आपण आपलं सुख कशामध्ये आहे? आपल्याला परमेश्वराने सुंदर एवढं जीवन दिलेलं आहे. ते जीवन आपण फक्त त्या दारूपायी बर्बाद करून टाकतो. काय म्हणतोय बघा, अर्ध्यावर टाकून निघाशी तुझी संसाराला, अर्ध्यावर टाकून निघाशी तुझी संसाराला, अर्ध्यावर टाकून निघाशी तुझी संसाराला. तुझं भौत्यात कधी नाचला नको विठ्ठल नाम घ्यायला, तुझं भौत्यात कधी नाचला गाय गोट्यात, म्हशी गोट्यात, कुत्रा दारात, पोपट पिंजऱ्यात, कोंबडी कुऱ्हाड्यात, पण मांजरच का घरात? तू मांजर घरात का पाहिजे? घरात हुंदीर झाले तर ते का राखणार कोण? होता मांजूर हुंदीर जागा घालता. स्वामी माझा रामेश्वर, स्वामी माझा रामेश्वर, माझा रामेश्वर, स्वामी माझा रामेश्वर, रामेश्वर, स्वामी माझा रामेश्वर, स्वामी माझा रामेश्वर.
मांजरासारखो निरोमळ प्राणी ना या कारण तो मांजूर असा की बाहेर जाऊन